बुल्ढाना में अवैध कारोबार के विरोध में महिलाओं ने एसपी विश्व पानसरे की कार रोकी और काले झंडे दिखाए। भूख हड़ताल कर रही पंचफुलाबाई गवई और अन्य महिलाओं ने प्रशासन से कार्रवाई की मांग की। पुलिस ने मौके पर महिलाओं को हिरासत में ले लिया। बुल्ढाना जिले में अवैध कारोबार और प्रशासन की निष्क्रियता के खिलाफ महिलाओं का विरोध तेज हो गया है। आजाद हिंद संगठन की जिला उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई ने अपनी मांगों को लेकर 22 मार्च से भूख हड़ताल शुरू की थी। उनका आरोप है कि जिले में अवैध रेत परिवहन, अवैध यात्री परिवहन और अनाधिकृत कैफे धड़ल्ले से चल रहे हैं, लेकिन प्रशासन कोई ठोस कदम कार्रवाई नहीं कर रहा। आज जब एसपी विश्व पानसरे अपनी सरकारी आवास से एसपी कार्यालय की ओर जा रहे थे, तब महिलाओं ने उनकी गाड़ी को बीच सड़क पर रोक लिया। काले झंडे दिखाते हुए महिलाओं ने नारेबाजी की और तुरंत कार्रवाई की मांग की। मौके पर मौजूद पुलिस ने स्थिति को संभालते हुए महिलाओं को हिरासत में ले लिया। ह्या मागण्या 7 दिवस झाले इथं येऊन बसला आपली पंचफुलाबाई गवई। तिच्यासाठी आम्ही तिला भेटायला आलो, तिचा काही न्याय कोणी येऊन राहिलं नाही। मग त्याच्यासाठी आम्ही ना तिले तर काही गुत्ता येऊनच नाही राहिलं। त्यासाठी आम्ही सगळेजण उपोषणाला बसलेला आहे आता। तर मग काय झेंडे दाखवले तर यायले त्या दिवसा एक अधिकारी कोणी आला नाही। आज कसे काय आले झेंडा दाखवता बरोबर, तर इथं एक बी नाही आला, पुढारी नाही, अधिकार नाही, कोणी नाही। मग आज कसे काय आले तुम्ही सगळेजण झेंडा दाखवल्यानंतर? तुम्ही गरीब महिला आहे म्हणूनच काय? पण आमच्या महिला हवी तर काय आम्ही एकासाठी लढून राहिलो का? सगळ्या जनतेसाठी लढून राहिलो। हेच आमच्या मागण्या आहे। त्यांना ह्या मागण्या पूर्ण करा। आमचे काही झेंडे फिरवायची गरज नाही। आम्हाला घरी कामधंदे आहे ना, आम्ही याच कामधंद्यावर आहे का? मागण्या आमच्या ह्या सगळ्या पूर्ण करून टाका, जेवढे लिहिलं आहे तेवढ्या। आम्हाला घरी काम आहे ना, लेकरं बाई गरीब आजारी पडेला, आम्ही आजारी आहे। हातचे कामं सोडून हे मामाच्या बकऱ्या वयाला आलो आम्ही। सर, आम्ही 23 तारखेपासून उपोषणाला बसलेले इथं आमच्या आझाद हिंद संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष आपल्या पंचफुलाबाई गवई या 23 तारखेपासून उपोषणाला बसलेल्या आमच्या मागण्या आहेत की अवैध धंदे बंद करावेत आणि जे उपोषणाला जागा दिली त्यांनीही, तर ही जागा महिलांसाठी सुरक्षा नाहीये। इथून मागून वरलीचे दुकानं सुरू आहेत आणि तिथं रात्री आम्हाला ते लोक येतात, शिवीगाळ करतात। इथं बाथरूमला बसतात ते लोक। आम्हाला इथं बाथरूमला जायला सुरक्षा नाही। आम्ही म्हणजे इथं महिला सुरक्षित नाहीये। त्याच्यासाठी आमचं उपोषण आहे। आमच्या 11 मागण्या आहेत। तर आतापर्यंत आम्हाला एकही अधिकारी भेटायला आला नाही इथं की तुमच्यावर काय आम्ही सांगू राहिलो त्यांना। इथं आम्हाला रात्री महिला पोलीस सुरक्षा नाहीये। दिवसा पोलीस येतात आणि रात्री इथं पोलीस नसतात, महिला नसतात। महिलांसाठी महिला पाहिजे ना। इथं आम्हाला सुरक्षा काहीच मिळून नाही राहिली। आम्हाला जीवाला धोका आहे इथं। आम्ही सांगून सुद्धा त्यांनी 7 दिवस झाले आम्ही इथं उपोषणाला बसलो, पूर्ण लेडीज आहेत आमच्या, तर आम्हाला काहीच न्याय भेटला नाही। कोणी अधिकारी भेटायला आला नाही। त्याच्यामुळे आज आम्ही एसपी साहेबाची गाडी अडवली आणि त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केलेला आहे, कारण त्यांनी महिलांसाठी काहीच सुरक्षा दिलेली नाही आणि सांगून सुद्धा ते आमच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही त्यांना आज काळे झेंडे दाखवले आणि आम्ही निषेध करतो प्रशासनाचा।